तुम्हाला युट्यूबची प्रेरणा आहे ना कुणाकडून मिळाली? तुमचं हे घर भाड्याचं आहे की स्वतःचं आहे? हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा वार आहे शुक्रवार। तर शुक्रवारचा सकाळचा व्हिडिओ जी की मी उत्तर पूजा केली तो तुम्ही ना कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल। आणि आता आहे ना 10 वाजले, रुईला शाळेत सोडून आले 9:30 वाजता आणि ना त्यानंतर मग जेवण करून घेतलं आणि थोडंसं धुणं धुवायचं बाकी होतं ते धुवून घेतलं। सकाळी काय माझं आहे ना पारायण झालेलं नाही, त्यामुळे ना आता म्हटलं 10:30 पर्यंत घरातलं सर्व काही आवरून घेऊ आणि पारायणाला सुरू करूये। पारायणाला म्हणजे बसूये, 1 तासात म्हणजे वाचून होतं स्वामी चरित्र माझं। तर आहे ना आता किचन आवरायचंय, किचनवर पसारा पडलेला आहे तो। तर दूध आणलं होतं आणि ना कपडे धुवायला गेले, दूध तापायला ठेवून तर दूध उतू गेलं। तर आता म्हणजे बऱ्यापैकी आज दूध थोडं जास्तच उतू गेलं, पण जाऊ दे आता काय, म्हणजे माझंच लक्ष नव्हतं, माझी चूक झाली ती। तर गॅस आहे ना थोडासा आता पुसून घेणार आहे नंतर आवरल्यानंतर। तर चला आता व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ताईंनो खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर इथं मी ना किचन आवरून घेते आणि किचन आवरताना तुमच्याशी 1-2 टिप्स शेअर करते। तर पहिली टिप्स अशी की ना आपण जेव्हा म्हणजे स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा भांडे लगेच घासायला घ्यायचे, कारण भांडे जेव्हा खूप कडक होतात ना तेव्हा घासायला पण वेळ जातो आणि आपल्याला कंटाळा पण येतो। त्यानंतर आहे ना मोबाईल कधीच बघायचा नाही, म्हणजे किचन आवरायला घेतल्यावर आपल्याला काय सवय असते म्हणजे आवरायचं पण आणि मोबाईल पण बघायचा, पण त्यात आहे ना आपल्याला आवरण्यासाठी खूप वेळ निघून जातो आणि नंतर असं आपल्याला वाटतं की आपण बऱ्याच केव्हाचं काम आवरतोय पण आवरत नाहीये, तेव्हा पण आपल्याला कंटाळा येतो। तर ते पण नाही करायचं, किचन आवरताना ना म्हणजे मोबाईल पण साईडला ठेवायचा। तर सगळ्यात आधी ना आपली अनुष्का शिंदे म्हणून एक 4 वर्षाची मुलगी आहे, तर तिचा आज बर्थडे। तिला रुई खूप आवडती, तर आहे ना तिची मम्मी कमेंट करत असती, तर तिचा आज बर्थडे आहे तर त्यासाठी तिला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा बर्थडेच्या। आणि अनुष्का तू ना खूप छान अभ्यास कर, खूप मोठी हो, तर आपण एक दिवस नक्कीच भेटू। तर ती म्हणजे मला 2-3 दिवस झाले तेव्हाच मेसेज केला होता की ताई माझ्या मुलीचा बर्थडे आणि रुईला खूप आवडती माझी मुलगी, रुई आवडती माझ्या मुलीला असं। तर त्यामुळे आज तिला मी विश केलं। तरी ताई ना माझे भांडे पण झालेत ताईंनो घासून। आणि एका ताईंनी कमेंट केली होती की प्लास्टिकची पाटी तुम्ही वापरू नका, स्टीलची पाटी घ्या, प्लास्टिकची पाटीमुळे ना किचनचा लुक सगळा बिघडून जातो। तर हो ताईंनो किचनचा लुक बिघडून जातो, पण कसं आहे म्हणजे सामान घ्यायचं असलं ना घरामध्ये तर सर्व विचार करूनच घ्यावं लागतं, म्हणजे आपलं पैशाचं मॅनेजमेंट वगैरे चुकलं नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून। त्यामुळे मी आता सध्या आहे ना काहीच घेत नाहीये आणि 1-2 महिन्यांनी ना ताईंनो थोडंसं म्हणजे शिफ्ट होण्याचा विचार चाललाय आमचा। तर कुठं शिफ्ट व्हायचंय काय व्हायचंय ना ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, त्यामुळे व्हिडिओ आहे ना आता पूर्ण स्किप न करता बघत राहा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे ना मी कुठे शिफ्ट होते ते तुम्हाला समजेल। पण थोडक्यात एवढंच सांगू शकते की मी नाशिक सोडते आणि नाशिक सोडून मग दुसरीकडे शिफ्ट होते। तसं तर आहे ना जानेवारीमध्ये शिफ्ट होण्याचा विचार चालला होता, पण काही कारणास्तव आहे ना मग पुढे ढकलला अजून 1 महिनाभर। त्यामुळे ना आता काहीच घेणार नाहीये मी, जे सामान घ्यायचं होतं ना माझं ते बंद केलं, कारण सामान जर घेत राहिलं ना तर म्हणजे खूप सामान होऊन जाईल घरामध्ये आणि शिफ्टिंगच्या वेळेस आहे ना मग खूप त्रास होतो। जेवढं सामान आहे ना तेवढंच उचलायला आता खूप त्रास होणार आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही शिफ्टिंग केली होती ना त्यावेळेस म्हणजे सगळं कळून चुकलं आम्हाला की आम्ही सामान घेऊन कधी कधी असं वाटत होतं की चूक केली का काय, पण जेव्हा आपल्या घरात सामान नसतं ना तेव्हा आपल्याला हेवा पण वाटतं की नाही अरे हिच्या घरात सामान आहे आणि आपल्या घरात नाही। पण मग आहे ना जर शिफ्टिंग करायची असेल ना तेव्हा खूप जड जातं। मी माझ्यावरून माझा अनुभव तुमच्याशी शेअर केलाय। तर इथे आहे ना माझं स्वामी चरित्राचं पारायण झालं, 11:30 वाजून 5 मिनिटं झाले आणि ना माझं स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचून झालं, म्हणजे माझं पारायण झालंय। बाकी जे माळ जपती सेवा आहे ती मी नंतर करणार आहे। तर आता आहे ना रुईला आणायला जायचा टाइम झालाय आणि रुईला घेऊन आणि मी तसंच केंद्रामध्ये प्रहराच्या सेवेसाठी पण जात असते, तर तिथं जाणार आहे। तर चला आता पटकन निघते, कारण मला जाता जाताच परत 15-20 मिनिटं लागतील। मग तिचं कसं स्कूल सुटली की मग सगळे मुलं निघून जातात आणि ती म्हणते मग आई तू लवकर येतच नाही, त्यामुळे निघते आता। रुईला स्कूलमधून घेतलं आणि तशीच मी आले इकडे केंद्रामध्ये। तर केंद्राचं आहे ना नवीन बांधकाम चालू आहे, त्यामुळे ना स्वामींना दुसरीकडे विराजमान केलेलं आहे। आणि इथे ना मी प्रहराची विनेची सेवा घेतली होती, आज विनेची सेवा मी एकदा पण घेतलेली नव्हती, तर म्हटलं घेऊ आज। 1 तास सेवा घेतली, त्यानंतर आहे ना म्हटलं जाऊ घरी, कारण रुई पण कंटाळली होती। तर इथे ना थोडा वेळ थांबले आणि शूट घेतलं, तुमच्याशी सर्व शेअर करते। इकडे गुरुचरित्राचे पारायण बसलेले आहेत, तर आता आम्हाला निघायचंय घरी। ह्या मावशी आहेत मला जोडी पायी येण्यासाठी, तर म्हटलं चला येऊ घरी। तर इथं सर्व काही तुमच्याशी शेअर केलं मी आणि खूप छान वाटतंय। तर
त्यानंतर घरी आले आणि इकडे रुईला आहे ना खूप झोप आली होती, त्यामुळे तिला झोपवलं. कारण तिला आहे ना दुपारी झोपेची सवय लागली आणि ती जर दुपारी झोपली नाही ना तर मग खूप चिडचिड करते, त्यामुळे ती निवांत झोपलेलीच बरी असते. तर ताईंनो दुपारी केंद्रातून आले, त्यानंतर रुई झोपली, मी एडिटिंग केलं आणि एडिटिंग झाल्यानंतर आहे ना मग जवळजवळ 5 वाजले होते. 5 वाजेनंतर कसं आपलं घरातलं झाडझूड वगैरे ते काम असतं ते केलं आणि आता जवळजवळ ना 6 वाजले. स्वयंपाक वगैरे काही सुरुवात केलेली नाही अजून, पण आज आहे ना भाजीपाला आणायला जाणार आहे. जत्रा हॉटेलच्या तिथे आहे ना बाजार भरतो मोठा, तर आज शुक्रवार आहे, तर म्हटलं चला आजचं आहे ना बाजार आहे, तर तिथून भाजीपाला घेऊन येते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. काय म्हणतीये इकडे, काय म्हणते? अरे त्या यात्रेत तुझ्या हाताच्या मापाच्या बांगड्या नव्हत्या आणि व्यवस्थित नव्हत्या त्या, फक्त कलर आवडले तुला पण मापाच्या नव्हत्या ना तुझ्या. मग गेलो आपण आहे ना दुकानात. हा तोच पोपटी कलर, तो निळा आहे. एखाद दिवशी दुकानात गेलो ना मग घेऊ तुझ्या मापाच्या बांगड्या. बर चालेल आज घेऊये. तर ताईंना भाजीपाला घेऊन आले आणि खूप थंडी आहे बाहेर, इतकं गार लागलं, पण आता भाज्या काहीच राहिल्या नव्हत्या त्यामुळे भाजीपाला आणणं गरजेचं होतं. तर भाजीपाला आहे ना आता बऱ्यापैकी स्वस्त झाला, म्हणजे एवढं काही महाग नाहीये, म्हणजे 10 रुपये 15 रुपये पावशेर आता भेटतंय. ते गाजर आहे, गाजर मग तुझं एवढं आहे ते किती मोठं आहे ना. खाशील का पण का फक्त टाइमपास करशील? या दिवसात गाजर भेटतं तर गाजर घेऊन आले. पपई आणलीये आणि असे बुटके जे गावरान कारले असतात ना ते घेऊन आले. हे कारले ना अजिबात कडू लागत नाही, मी एकदा मागे आणले होते ना म्हणून मग आता पण घेऊन आले. वांगे, गिलके, वालाच्या शेंगा, टोमॅटो आणि बटाटे मागे. खरं बटाटे 50 रुपये किलो होते, अर्धाच किलो आणले. म्हटलं जेव्हा लागत तसं मग आणता येतील. कोथंबीर, मेथीची भाजी आणि हा एवढा मोठा फ्लावरचा गड्डा 20 रुपयाला भेटला, म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त झालाय भाजीपाला आता. लागल ना हाताला. गिलक्याची भाजी बनवते मी, गिलके अर्धा किलो आणले, तर मग आता थोडस रसा भाजी बनवायची, तर म्हटलं पावशेर गिलक्याची भाजी बनवू. तर आता आहे ना हा भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा आहे निवडून वगैरे. चला. तर इथं बघा ताईंनो माझा गरम गरम असा स्वयंपाक तयार झालाय. तर इकडे गिलक्याची भाजी शिजली आहे मस्त अशी आणि बाजरीच्या भाकरी. तर बाजरीच्या भाकरी कशा थंडीच्या दिवसात आहे ना आरोग्यासाठी चांगली असते बाजरी खाल्लेली, आणि भाकरीनी ना म्हणजे भूक पण जास्त लागत नाही. थंडीत कसं खूप भूक लागती, तर भाकरी खाल्ली ना तर भूक पण जास्त लागत नाही. तर आम्हाला आवडतात बाजरीच्या भाकरी, त्यामुळे ना एक टाइम बाजरीच्याच भाकरी असतात, सकाळी डब्याला चपात्या असतात. आणि नाही तर पाणी गरम करायला ठेवलंय. भाकरीचाच गरम तवा होता त्याच्यावरती तांब्या ठेवला, कारण हिनं थंडी खूप आहे आणि जेवणाबरोबर गरम पाणी असले ना तर जरा बरं वाटतं, मग त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं. तर चला आता जेवण करून घेते आणि मग भेटते. तर ताईंनो जेवण झाले, भांडे घासून झाले आणि बसले होते हा भाजीपाला बघण्यासाठी. म्हटलं भरून ठेवू, कारण कसं आणलंय ना भाज्या निवडून ठेवल्या की नंतर मग खूप त्रास होत नाही, आणि जर मेथीची भाजी तशीच राहिली ना ती सुकल्यानंतर निवडायला खूप त्रास होतो, म्हणून म्हटलं चला निवडून ठेवू, त्यासाठी बसले होते. पण आहे ना त्याआधी ना म्हटलं 1-2 कमेंटचे रिप्लाय देऊ, ज्या की खूप कॉमन कमेंट आहे आणि आता आहे ना खूप जणांचे येत आहे. तर अशी पहिली कमेंट की तुम्ही कुठले आहेत आणि कुठं राहतात. तर मी प्रॉपर आहे ना कोपरगावची आहे आणि मी सध्या राहिलाय ना नाशिकमध्ये जत्रा हॉटेलच्या एरियामध्ये. दुसरी एक कमेंट, रुही किती वर्षाची आणि बऱ्याच वेळा आली आहे. तर रुही ना आता जानेवारी मध्ये 5 वर्षाची पूर्ण होईल, 6वं सुरू होईल तिला. इकडून ये. 5 वर्षाची नाही, मग किती वर्षाची? किती वर्षाची? 4ची पूर्ण होशील का? बर, ती म्हणते मी 4ची पूर्ण होईल. आणि बर्थडे कधी तुझा? 5. बर 5. बर बर्थडे कधी तुझा? जानेवारी. किती जानेवारीला? फेब्रुवारी. आणि किती तारीख म्हटलं मी? तारीख किती आहे? 13 जानेवारी. 13 जानेवारी. हा, तर सांग मग मावशींना, काकांना, दादाला माझ्या बर्थडेला या म्हणा. नको का बरं? सांग ना सगळ्यांना. तर पुढची कमेंट की तुमचं एज्युकेशन किती आणि कुठं झालंय असं.
तर माझं आहे ना एज्युकेशन म्हणजे शिक्षण आहे ना कोपरगावमध्येच पूर्ण झालंय, कारण मी तिकडचीच आहे आणि BSc कंप्लीट झालंय माझं. त्यानंतरची कमेंट की तुम्हाला युट्यूबची प्रेरणा आहे ना कुणाकडून मिळाली, म्हणजे तुमच्या रिलेटिव्हमध्ये वगैरे कोणी आहेत का की जे युट्यूबमध्ये काम करतायत, म्हणजे त्यांचं बघून तुम्ही केलं. तर ताईनो असं काहीच नाहीये. आमच्या रिलेटिव्हमध्ये म्हणजे दूर दूरपर्यंत आहे ना युट्यूबमध्ये कोणीच नाहीये. युट्यूबमध्ये काम करणारी मी पहिलीच आहे. आणि ना म्हणजे आमच्या ओन नाही ना पहिल्यापासून म्हणजे असं काम करायचं होतं सोशल मीडियाच्या क्षेत्रात. ते पहिल्या म्हणजे खूप दिवसाचं म्हणायचे, लग्न झाल्यानंतर 1 वर्षभराने ते म्हणायला लागले होते, पण तेव्हा काही मी एवढं लक्ष दिलं नव्हतं. म्हणजे जो त्यांना आवड होती ना मग ते म्हणायचे करायचं. मग स्टार्टिंगचं चॅनल आहे ना ते त्यांनीच सुरू केलं होतं. म्हणजे सुरुवातीचे काही व्हिडिओ होते त्यांनीच टाकले होते, त्यांना वाटायचं करावं म्हणून. आणि ते म्हणायचे म्हणजे आपण काहीतरी सोशल मीडियाच्या क्षेत्रात काम करायचं. आणि मी पण अशी ब्लॉग वगैरे बघायचे ना, म्हणजे तेव्हा मला काहीच म्हणजे बनवायचं आयडिया वगैरे काहीच नव्हती. तर असंच मग थोडी थोडी माहिती घेऊन मग युट्यूब चॅनल मी सुरू केलं होतं. आणि तिथून पुढे मग व्हिडिओ टाकत राहिले. किती दिवस एडिटिंग जमत नव्हतं, मग प्रयत्न करत राहिले एडिटिंग वगैरे जमायला लागलं, सगळं काही व्यवस्थित जमायला लागलं. तर युट्यूबची प्रेरणा अशी ना म्हणजे अहोमकडूनच भेटली मला, कारण त्यांना ती आवड होती आणि ते खरंच खूप सपोर्ट करतात मला. त्यामुळं मग युट्यूबमध्ये ना म्हणजे काम करता येतं मला व्यवस्थित. त्यानंतरची कमेंट की तुमचं हे घर भाड्याचं आहे की स्वतःचं आहे. तर हे घर आहे ना स्वतःचं नाहीये, भाड्याचं आहे. तर अशा भरपूर साऱ्या ना कमेंट होत्या आणि काही कमेंटचे उत्तर आहे ना आता मी 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये देईल, जे की बऱ्याच ताईंनी ना खूप कमेंट केले आणि कमेंटवरती स्पेशल व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. तर चला आता भाजीपाला मस्त भरून घेते, आवरून घेते आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. आणि हो, एक कमेंट राहिली अजून की तुमचं दुसऱ्या चॅनलचं नाव काय आहे. तर दुसऱ्या चॅनलचं नाव सुरेख उखाणे, उखाण्याचं चॅनल आहे. चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.